राजे संभाजी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो आणि आजचा करंटचा 5वा पार्ट सुरू करतो। तर आज मी एका जुन्या मुद्द्याला हात लावतो। तो मुद्दा जुनाही आहे आणि नवीनही आहे आणि पुढे भविष्यही आहे भारताचं। तो मुद्दा म्हणजे काय तर जे पीठासीन अधिकाऱ्यांचं 80व्या क्रमांकाचं संमेलन आहे ते केवडिया गुजरातमध्ये पार पडलं 2020 ची गोष्ट आहे। 20 मध्ये त्या केवडियामध्ये नरेंद्र मोदी यांनी एका मुद्दा पुन्हा चर्चेला घेतला पीठासीन अधिकाऱ्यांच्या संमेलनात। तो मुद्दा म्हणजे वन नेशन वन इलेक्शन। आज आपण त्यावर बोलणार आहोत की वन नेशन वन इलेक्शन काय। तो वन नेशन वन इलेक्शनचा सरळ अर्थ आहे की विधानसभा आणि लोकसभेचे इलेक्शन एकसोबत व्हावे। आता विधानसभा आणि लोकसभेचे इलेक्शन एकसोबत व्हावे म्हणजे कसे तर पहा लक्ष द्या। मी थोड्या इतिहासाला हात घालतो तर 1967 पर्यंत लोकसभा आणि इतर विधानसभेचे इलेक्शन एकसोबत होत होते। राज्यांच्या विधानसभेचे इलेक्शन एकसोबत होते। पण काय झालं की 1968 आणि 1969 मध्ये काही राज्यांच्या विधानसभा बरखास्त झाल्या। बरखास्त का बरं झाल्या त्याचं एकच कारण आहे बहुमत गमावणे। भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे। भारतामध्ये संसदीय शासन पद्धती असल्यामुळे सभागृह किती काळ टिकेल याला वेळेला महत्त्व नाही पण त्या बहुमताला महत्त्व आहे। मग बहुमत गमावल्यामुळे 1968 आणि 69 मध्ये काही राज्यांनी विधानसभा बरखास्त झाली आणि विधानसभा बरखास्त झाल्यानंतर 1970 मध्ये लोकसभेचं इलेक्शन आलं। म्हणून ह्या विधानसभा आणि लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या वेगवेगळ्या वेळेला झाल्या। मग तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली ते आजपर्यंतही सुरू आहे। मध्यंतरी 1983 मध्ये निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली की आता निवडणुका एकत्र व्हायला हव्यात। 1999च्या कायदा आयोगाने सुद्धा अशी शिफारस केली की निवडणुका एकत्र व्हाव्यात आणि आता 2017 मध्ये नीती आयोगाने ही शिफारस केली की निवडणुका एकत्र व्हाव्या। वन नेशन वन इलेक्शन। आता नीती आयोग म्हणजे काय नॅशनल इन्स्टिट्यूट ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। आता नॅशनल इन्स्टिट्यूट ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजे काय तर नीती आयोगाची स्थापना आपल्याला सर्व नीती आयोगाबद्दल माहित आहे। तर आता नीती आयोगाने 2017 मध्ये ही शिफारस करून ठेवली की ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या एकत्र व्हाव्यात आणि नरेंद्र मोदींनी सुद्धा पंतप्रधानांनी सुद्धा हा मुद्दा चर्चेला घेतलेला आहे। चला मी पुढच्या गोष्टीवर आपले या मुद्द्याबद्दल आपल्याशी बोलतो। तर आता काय होणार जर निवडणुका एकत्र झाल्या तर काय होणार तर पहिली गोष्ट करायला लागणार निवडणुका जर एकत्र करायच्या असतील तर सर्वात आधी भारतीय राज्यघटनेच्या कोणकोणत्या कलमांमध्ये काय बदल होणार तर भारतीय राज्यघटनेची कलम 83 कलम 85 कलम 172 कलम 174 मध्ये पूर्णतः बदल होतील। त्यानंतर महत्त्वाचं जर निवडणुका एकत्र घ्यायच्या ज्या राज्यांच्या विधानसभेच्या मुदती संपल्या नाहीत त्या विधानसभा बरखास्त कराव्या लागतील मुदतपूर्व। त्यानंतर जर लोकसभेची मुदत संपली नसतील तर लोकसभा सुद्धा बरखास्त करावी लागेल मुदतीपूर्वी आणि त्यानंतर काही विधानसभेच्या जर मुदती संपल्या असतील तर त्यांचा कार्यकाळ वाढवून द्यावा लागेल। हे एवढे बदल करावे लागतील। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पक्षांचं एकमत करणे आवश्यक आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये बदल करणं अतिशय आवश्यक आहे। तर या सर्व गोष्टी केल्यानंतरच वन नेशन वन इलेक्शन शक्य आहे। त्यानंतर प्रश्न असा आहे की अमेरिकेमध्ये हे इलेक्शन का बरं शक्य आणि भारतामध्ये का बरं नाही तर भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे आणि अमेरिकेमध्ये राष्ट्र अध्यक्षीय शासन पद्धती आहे आणि भारतामध्ये संसदीय शासन पद्धती असल्यामुळे भारतात काळाला महत्त्व नसून बहुमताला महत्त्व आहे आणि अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती असल्यामुळे जर बहुमत जरी सुरुवातीला बहुमत असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर जर बहुमत जरी गमावलं पक्षाने तरी वरती सत्ता कायम राहते। हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणून अमेरिकेमध्ये हा प्रयोग यशस्वी आहे परंतु भारतात हा प्रयोग यशस्वी होताना मला तरी वाटत नाही। हे माझं एक परखड मत होतं। तर याप्रमाणे आपण वन इलेक्शन वन नेशन पहिला मुद्दा आज क्लिअर केला। त्यानंतर मी दुसऱ्या मुद्द्यावर बोलताना एका प्रश्नावर बोलला लागेन। तो प्रश्न म्हणजे असा की होणार काय किंवा याच्यात फायदा काय तर फायदा बोलताना मी तुमच्या समोर बोलतो। तो फायदा म्हणजे असा की 1951 मध्ये भारतात पहिल्यांदा निवडणुका झाल्या। 1951च्या निवडणुकीमध्ये फक्त 53 पक्ष उभे होते। फक्त 53 पक्ष। भारतात बहुपक्ष पद्धती आहे तर 53 पक्ष फक्त 1951च्या निवडणुकीमध्ये सहभागी होते आणि फक्त 11 कोटी खर्च झाला होता पहिल्या निवडणुकीत। पहिले निवडणूक आयुक्त होते शिवकुमार सेन आणि काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली होती। पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान झाले होते 1951।
पुढच्या गोष्टीवर बोलू. 2019च्या निवडणुकीवर बोलतो. 2019च्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 610 पक्ष रिंगणात होते. एकूण 610 पक्ष रिंगणात होते आणि निवडणुकीचा खर्च होता 60,000 कोटी रुपये. म्हणून हा खर्च कमी होणार हे एक जमेची बाजू आहे. पण दुसरी महत्वाची बाजू तिकडे वाढणार, ते म्हणजे कोणती? तर या ईव्हीएम पेक्षा, ईव्हीएम मीन्स इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, तर या ईव्हीएम पेक्षा दुप्पट ईव्हीएम आपल्याला बोलवा लागतील, तो खर्च मोठा होणार. पुढची महत्वाची गोष्ट, संपूर्ण देशाची, राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची सुरक्षा करणे, त्याच्यावर जो संरक्षणावर खर्च होईल तो खूप मोठा असणार. त्यामुळे हे एक विरुद्ध बाजू सुद्धा मी आपल्यासमोर नाण्याच्या दोन्ही बाजू मांडल्या. म्हणून वन नेशन वन इलेक्शन कार्ड हे भारतात जवळपास अशक्य वाटण्यासारखं मला वाटत आहे. त्यानंतर पुढचा जो माझा आज दुसरा प्रश्न आहे, त्या दुसऱ्या प्रश्नावर मी आपल्याशी बोलतो. दुसरा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. पहा, जगातला सर्वात जुना रोग म्हणजे मलेरिया, बरोबर? मलेरिया म्हणजे हिवताप. हिवताप हा ॲनाफिलिस नावाच्या मादी डासामुळे या हिवतापाचा प्रसार होतो आणि प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स या परजीवीमुळे हा हिवताप रोग होतो. राष्ट्रीय हिवताप संशोधन संस्था हे कौसोलीमध्ये आहे. कौसोली कुठं आहे? हिमाचल प्रदेश. तर आज मी हिवतापाबद्दल का बरं बोललो, तर एक जागतिक दिनविशेष मला आपल्यासमोर मांडायचा आहे. तो म्हणजे जागतिक मलेरिया दिन, म्हणजे जागतिक हिवताप दिन. तर जागतिक हिवताप दिन हा 25 एप्रिलला होतो आणि 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिन साजरा होतो. तर प्रश्न असा आहे की भारत मलेरिया निर्मूलनासाठी काय प्रयत्न करत आहे, तर त्यावर मी आपल्याशी बोलतो. तर मलेरिया, इंडिया मलेरिया हे सुद्धा त्या संस्थेला किंवा मोहिमेला नाव आहे आणि त्याला एक दुसरं नाव सुद्धा आहे, मलेरिया इलिमिनेशन रिसर्च. मलेरिया इलिमिनेशन रिसर्च असं सुद्धा त्या हमी योजनेला नाव आहे आपल्या भारतामध्ये मलेरिया निर्मूलनासाठी. तर ते अभियान किंवा योजना भारतामध्ये कधी सुरू झाली, तर मलेरिया इलिमिनेशन स्टार्ट रिसर्च. तर ही जी योजना आहे हे 25 एप्रिल 2019 रोजी भारतामध्ये सुरू झाली. या योजनेनुसार या मलेरिया निर्मूलनाचे भारतामध्ये उद्दिष्ट नियोजित केले गेले. तर मलेरिया निर्मूलनासाठी भारतामध्ये उद्दिष्ट ठेवलं गेलं 2030 आणि जागतिक मलेरिया निर्मूलनाचं उद्दिष्ट आहे 2025. आणि मलेरिया हा जगातला सर्वाधिक जुना रोग आहे असं संबोधलं जातं. तर जो पुढचा प्रश्न आहे माझा, तो पुढचा प्रश्न असा आहे की आता येणारा जो डिसेंबर महिना आहे, त्या डिसेंबर महिन्यामध्ये 10 डिसेंबर हा एक विशेष दिवस आहे. आता 10 डिसेंबर हा विशेष दिवस काय आहे, तर 10 डिसेंबर या दिवशी जागतिक मानवाधिकार दिवस असतो. म्हणून मी डिसेंबर महिन्यात जो 10 डिसेंबर आहे त्या 10 डिसेंबरच्या जागतिक मानवाधिकार दिनाबद्दल आपल्याशी बोलतो. तर चला तर सुरुवात करतो मी मानवाधिकार दिनाबद्दल बोलायसाठी. तर जागतिक मानवाधिकार दिन म्हणजे काय, तर 10 डिसेंबर 1950 पासून संयुक्त राष्ट्र संघटना जागतिक मानवाधिकार दिवस साजरा करते. आता जागतिक मानवाधिकार दिवस साजरा करणे म्हणजे काय, कुठून याची सुरुवात झाली, कशी काय झाली, तर 10 डिसेंबर 1948 रोजी UN म्हणजे युनायटेड नेशन्स यांनी मानवाधिकाराचा जाहीरनामा की मानवाधिकाराचं स्वरूप काय असेल, मानवाधिकाराचं संपूर्ण जगात कसं काय संरक्षण होईल, हा जाहीरनामा 10 डिसेंबर 1948ला UNने स्वीकारला. आणि 10 डिसेंबर 1950 पासून UNच्या जाहीरनाम्यापासून 10 डिसेंबर हा दरवर्षी जागतिक मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. आता थोडं इतिहासात जातो. इतिहासात जाताना 10 डिसेंबर 1948 रोजी पॅरिस फ्रान्स येथे भरलेल्या परिषदेमध्ये मानवाधिकाराचा जाहीरनामा स्वीकारला गेला. आता 10 डिसेंबर 1948 रोजी हे परिषद पॅरिसमध्ये भरली होती. त्या दिवशी मानवाधिकाराचा जाहीरनामा स्वीकारताना भारतातर्फे कोण हजर होतं, तर भारतातर्फे हजर होत्या हंसा मेहता. भारतातर्फे हजर होत्या हंसा मेहता. आता हंसा मेहता ह्या भारतातर्फे हजर होत्या. आता हंसा मेहता यांची भूमिका काय होती जागतिक मानवाधिकाराच्या जाहीरनाम्यामध्ये हंसा मेहता यांनी कोणती एक गोष्ट इन्क्लूड केली, तर ती इन्क्लूड करणारी गोष्ट मी तुमच्या समोर वाचतो आणि तुम्हाला ते गोष्ट सांगतो. ती गोष्ट अशी की त्यांनी असं इन्क्लूड केलं की आधी मानवाधिकाराच्या जाहीरनाम्यामध्ये असं लिहिलं होतं, ऑल मॅन आर क्रिएटेड इक्वल. परंतु हंसा मेहता ज्या भारताच्या प्रतिनिधी होत्या जागतिक मानवाधिकाराच्या जाहीरनामा स्वीकारताना, तेव्हा यांनी यांच्यामध्ये असं इन्क्लूड केलं, ऑन ह्युमन बिईंग्स क्रिएटेड इक्वल.
ऑन ऑल ह्युमन बीइंग्स क्रिएटेड इक्वल. तर हे महत्त्वाची गोष्ट. तर हा जागतिक मानवाधिकार दिवस 10 डिसेंबर 1950 पासून साजरा केला जातो. आता प्रश्न असा आहे की जागतिक मानवाधिकाराचं संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना कशी आहे. तर युएनची जे मानवाधिकार संघटना आहे त्या मानवाधिकार संघटनेनं काम सुरू केलं 2006 पासून. पहा लक्ष द्या, युएनच्या मानवाधिकार संघटनेने 2006 पासून काम सुरू केलं आणि या युएनच्या मानवाधिकार संघटनेचं जे मुख्यालय आहे त्या जिनेवा स्वित्झर्लंड. आणि युएनच्या मानवाधिकार संघटनेचे एकूण सदस्य किती आहेत, ते सदस्य आहेत 47. आणि प्रश्न असा आहे मग भारतामध्ये मानवाधिकार संरक्षण कायदा कधीचा आहे. तर भारताचा मानवाधिकार संरक्षण मानवाधिकार हक्क कायदा आहे 1993 आणि 28 सप्टेंबर पासून हा संपूर्ण जगामध्ये लागू झाला. पुढचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाबद्दल मी आपल्याशी बोलतो. पुढचा प्रश्न असा की रोजगार हमी योजना. रोजगार हमी योजना. तर पहा लक्ष द्या, महाराष्ट्रामध्ये जेव्हा रोजगार हमी योजनेची सुरुवात झाली त्या वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पद्मविभूषण चंद्रजी पवार साहेब. तर आताच पवार साहेबांच्या नावाने सुद्धा एक महत्त्वाची योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली. पण आजचा जो आपला मुद्दा आहे, करंटचा जो प्रश्न आहे, तो करंटचा प्रश्न हा रोजगार हमी योजनेबद्दल आहे. तर रोजगार हमी योजना, तर पहा रोजगार हमी योजनेचे जनक संपूर्ण भारतात किंवा महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेचे जनक वी.स. पागे आहे. मग आता रोजगार हमी म्हणजे काय, तर कामाची हमी. आताच नवीन ई श्रम कार्ड आणला आणि ई श्रम कार्डाबद्दल मी आपल्याशी पूर्णतः त्या दिवशी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो. रोजगार हमी योजनेबद्दल बोलतो. तर रोजगार हमी योजनेबद्दल बोलताना मी पहिलं वाक्य आपल्या समोर काढतो ते म्हणजे असं की रोजगार हमी योजनेचा कायदा 2005चा आहे. रोजगार हमी योजनेचा कायदा 2005चा आहे. रोजगार हमी योजना प्रत्यक्षात अस्तित्वात कधी आली, तर 2 फेब्रुवारी 2006 रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपुरम जिल्ह्यातील बंदलापल्ली या गावात रोजगार हमी योजनेची सुरुवात झाली 2 फेब्रुवारी 2006. मग 2 फेब्रुवारी 2006ला रोजगार हमी योजनेची सुरुवात आहे म्हणून 2 फेब्रुवारी संपूर्ण भारतभर हा रोजगार दिन म्हणून अस्तित्वात आहे. बरोबर. तर आता आपण पुढच्या गोष्टीवर बोलू. पुढच्या गोष्टीवर बोलताना रोजगार हमी योजना 2005, रोजगार हमी योजना सुरू झाली 2 फेब्रुवारी 2006 म्हणून 2 फेब्रुवारी संपूर्ण भारतामध्ये रोजगार दिन म्हणून साजरा होतो. आता याला गांधीचं नाव कधी दिलं, तर 2 ऑक्टोबर 2009 रोजी याला गांधीचं नाव दिलं गेलं. 2 ऑक्टोबर 2009 त्या दिवशीपासून हे गांधी रोजगार हमी योजना म्हणून साजरी झाली. आता याच्यात काम किती किलोमीटरच्या आत भेटते, तर 5 किलोमीटरच्या आत काम मिळते. 5 किलोमीटरच्या आत काम मिळते. प्रत्येक गावात कामाची निवड कोण करते, तर प्रत्येक गावात कामाची निवड कोण करते, तर प्रत्येक गावात कामाची निवड ही ग्रामसभा की कोणतं काम केलं जाईल. आणि काम मागितल्यापासून 15 दिवसाच्या आत काम मिळणे आवश्यक आहे. पण जर 5 किलोमीटरच्या बाहेर काम दिलं तर प्रत्येक किलोमीटरला त्या मजुरीच्या 10% मजुरी जास्त आवश्यक आहे. हे महत्त्वाची गोष्ट. आणि या एक महत्त्वाची तरतूद आहे ते म्हणजे अशी की स्त्री आणि पुरुष यांना समान काम मिळते. पुढची महत्त्वाची तरतूद म्हणजे अशी की स्त्रियांना 33% काम आरक्षित केलेलं आहे. आणि या योजनेचा फायदा आज संपूर्ण भारतभर सर्व मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात घेत. तर पुढचा असा की आपल्याला माहित आहे की FDI मीन्स फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. FDI मीन्स फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर आपल्याला हे सर्वांना माहित आहे की आता काय झालं की FDIचं क्षेत्र वाढलं की भारत सरकारने DTH मध्ये DTH मीन्स डायरेक्ट टू युअर होम, डायरेक्ट टू होम. तर भारत सरकारने DTH मध्ये 100% FDIला मान्यता दिली. आता विदेशी कंपन्या DTH मध्ये 100% गुंतवणूक करू शकतात. तर यावरून एक छोटासा प्रश्न तयार होते. प्रश्न काय असणार, तर प्रश्न असा असणार की भारतामध्ये किती उपग्रह DTH सेवा पुरवतात. तर याचं उत्तर एकदम अतिशय योग्य राहणार. तर भारतामध्ये आता सध्या तरी 8 उपग्रह DTH सेवा पुरवतात. पण आम्ही रिपीट करू राहिलो, 8 उपग्रह मीन्स कसं की आता डिश टीव्हीची सेवा पुरवणारा उपग्रह कोणता, तो NSS 6. तर अशा प्रमाणे 8 उपग्रह आतापर्यंत DTH सेवा भारतामध्ये पुरवित आहेत. आता मी पुढच्या प्रश्नाबद्दल आपल्याशी बोलतो. पुढचा प्रश्न म्हणजे काय,
तर भारतामध्ये आता महाराष्ट्र सरकारने एक अभूतपूर्व निर्णय घेतला. त्या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. तो अभूतपूर्व निर्णय म्हणजे कोणता? तर 1995 पासून महाराष्ट्र सरकार 3 जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा करत आहे. 1995 पासून महाराष्ट्र सरकार 3 जानेवारी बालिका दिन म्हणून साजरा करते. बालिका दिन म्हणजे क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. तर लक्ष द्या, तर महाराष्ट्र सरकारने आता एक ऐतिहासिक निर्णय घेतला. तो पुढचा महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय म्हणजे कोणता? तर महाराष्ट्र सरकार आता 3 जानेवारी हा महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करणार आहे. आता महिला शिक्षण दिन आणि सावित्रीबाई फुले यांचा महिलांच्या शिक्षणात जो खूप मोठा सहभाग आहे. महात्मा फुलेंनी जे पहिली महिलांसाठी शाळा सुरू केली, दुसरी शाळा सुरू केली, तिसरी शाळा सुरू केली, चौथी शाळा सुरू केली, या सर्व शाळांमध्ये सावित्रीबाई फुले यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने आता निर्णय घेतला की 3 जानेवारी महाराष्ट्र सरकार महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करणार आहे. आणि या निर्णयाचे प्रत्येक स्तरातून मोठ्या प्रमाणात स्वागत. तर आंध्र प्रदेश सरकारने ऐतिहासिक दिशा कायदा पारित केला. पुढचा प्रश्न माझा त्याच्यावर आधारित आहे. तर आंध्र प्रदेश सरकारने महिलांवर होणारे अत्याचार निर्मूलन करण्यासाठी आणि महिलांवर जे अत्याचार होतात किंवा जे इंटरनेटवर मोठ्या प्रकारचे गुन्हे घडतात, त्यानंतर ॲसिड हल्ले होतात किंवा महिलांची जे छेडखानी होते किंवा महिलांवर जेही अत्याचार होतात, त्या अत्याचारांना आळा बसवण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने ऐतिहासिक दिशा कायदा पारित केला. महाराष्ट्र सरकारने त्या दिशा कायद्याचाच पूर्णतः अभ्यास करून महाराष्ट्रात एक महत्त्वाचा कायदा पारित केला आणि त्या कायद्याचं संपूर्ण भारतातून स्वागत केला गेलं. तो कायदा म्हणजे शक्ती अमेंडमेंट ॲक्ट 2020. आता हे शक्ती कायदा, या शक्ती कायद्यावर आता जे पोलीस भरतीचे पेपर झाले त्यावर शक्ती कायद्यावर सुद्धा खूप प्रश्न विचारले गेले. म्हणून आजचा विषय माझा तोच आहे. तर शक्ती कायदा म्हणजे काय? तर या शक्ती कायद्यानुसार महिलांना खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण प्राप्त करून दिल्या जाईल. या भारतामध्ये खूप अशा प्रकारच्या घटना घडल्या आणि जे पहिली घटना जे दिल्लीमधली जी घटना आहे ती खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. त्या दिल्ली घटनेवर भारत सरकारने जे समिती बसवली होती, त्या दिल्ली घटनेवर बसवलेली समिती वेगळी आणि दिल्ली घटनेसारखी संपूर्ण भारतात कधीच या प्रकारची घटना घडू नये त्यामुळे कायद्यात तरतुदी करण्यासाठी समिती वेगळी होती. म्हणून कायद्यात कडक तरतुदी करण्यासाठी भारत सरकार जी समिती होती ती होती J.S. वर्मा समिती आणि दिल्ली घटनेची चौकशी न्यायमूर्ती J.S. वर्मा समिती आणि दिल्ली घटनेची चौकशी करण्यासाठी उषा मेहता समिती होती. आता या दोन्ही समितीने अहवाल दिला आणि आंध्र प्रदेश सरकारने महत्त्वाचा कायदा आंध्र प्रदेशमध्ये केला, तो म्हणजे दिशा कायदा. त्यानंतर महाराष्ट्राने सुद्धा या कायद्याचा अभ्यास करून शक्ती कायदा महाराष्ट्रामध्ये आणला. आपण आता त्या कायद्यावर बोलू. शक्ती कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की घटना घडल्यापासून 15 दिवसाच्या आत चौकशी पूर्ण करणे आवश्यक आहे किंवा असामान्य परिस्थितीत की ज्या परिस्थितीला आता तोड नाही त्या परिस्थितीमध्ये 7 दिवसाच्या आत चौकशी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर न्यायालयात चार्जशीट दाखल करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर चार्जशीट दाखल झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत कार्यवाही सुनावणी पूर्ण करणे आवश्यक आहे आणि कार्यवाही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 45 दिवसाच्या आत ते फाईल बंद करणे आवश्यक आहे. पूर्वी हा जो कालावधी होता हा 6 महिन्यांचा होता आणि हे कडक तरतूद महाराष्ट्र सरकारने करून ठेवलेली आहे. आणि दिशा कायद्याचा आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचं आहे. या प्रकारे आज आपण पार्ट 5 पूर्ण केला आणि आपल्यापर्यंत मी महत्त्वाची माहिती मांडण्याचा प्रयत्न केला. पार्ट 6 आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.